नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुन्हा एका छोट्याशा व्हिडिओसह आलेलो आहोत. काही विद्यार्थ्यांना थोड्याशा कन्सेप्ट क्लिअरला परत एक व्हिडिओ हवा आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे, तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे पृथ्वीची निर्मिती. ठीक आहे, कशी झाली, पृथ्वीची निर्मिती कशी झाली, किंवा सौरमाला आपली जो आपण म्हणतो सोलर सिस्टीम, त्याची निर्मिती कशी झालेली आहे. तर एकदम समजून घेण्याचा भाग आहे हा, की जास्त काही एवढं टेक्निकल गोष्ट नाही आहे. पण हे जे पृथ्वीची उत्पत्ती आहे किंवा सौरमंडळाची उत्पत्ती आहे, यामध्ये काही सिद्धांत आहेत. ठीक आहे, ते सिद्धांत आपल्याला आधी बघावे लागतील की कोणते कोणते सिद्धांत आहेत. त्यामध्ये पहिला कोणता सिद्धांत आहे, तर पहिला आहे त्याला म्हणू आपण की नेबुला. ठीक आहे, इथं लिहितो मी नेबुला, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं की मराठीमध्ये तेजोनिधी सिद्धांत. ठीक आहे, नेबुला किंवा तेजोनिधी सिद्धांत आहे. दुसरा सिद्धांत जो आहे तो वायव्य राशी सिद्धांत आहे. आणि त्यानंतर जो तिसरा सिद्धांत यामध्ये मांडला गेलेला आहे तो आहे भरती सिद्धांत, म्हणजे जेम्स लेननी मांडलेला आहे तो भरती सिद्धांत. चौथा जो आहे आणि त्याला आपण काय म्हणू, ग्रहकण सिद्धांत. ठीक आहे, या चारपैकी हा सिद्धांत सर्वसामान्य आहे. हे विज्ञानाने नाकारलेले काही सिद्धांत आहेत किंवा एवढं त्याला मान्यता प्राप्त झाली नाही. मात्र हे नेबुला किंवा तेजोनिधी सिद्धांताला सर्वात जास्त मान्यता प्राप्त झालेली आहे, की यापासूनच बाबा पृथ्वीची एक निर्मिती कशी झाली. तर हा सिद्धांत बऱ्यापैकी आपल्याला उत्तर देतो. ठीक आहे, तर या सिद्धांताचं माहिती घ्यायची म्हटली तर याच्या सिद्धांतामध्ये दोन जणांचं नाव महत्त्वपूर्ण येतं. एक येतं ऑगस्ट कांत, कारण की ऑगस्ट कांत आहेत. ठीक आहे, ऑगस्ट कांत जे आहेत यांचा जो सिद्धांत होता वायव्य राशी सिद्धांत, या सिद्धांतामधलंच ॲडिशन आहे जे की लाप्लासा. ठीक आहे, जे की लाप्लासा या सायंटिस्टने यामध्ये व्हॅल्युएशन करून हा तेजोनिधी सिद्धांत मांडलेला आहे. तर आता आपण थोडक्यात बघूया की हा सिद्धांत नेमका काय आहे. एक तुम्हाला शॉर्टमध्ये मी एक दाखवतो की ही पृथ्वीची निर्मिती किंवा सूर्यमालेची निर्मिती होण्याच्या अगोदर एक गॅस होता, गॅस. ठीक आहे, हे गॅस असा होता. ह्या गॅसमध्ये काय होतं, रॉक, दगड होते, वायू होते, वेगवेगळे मॅटर होते, आणि हा गरम होता आणि तो असा फिरत होता. ठीक आहे, फक्त गॅस होता, बाकी काय नव्हतं. तर या गॅसलाच काय म्हटलं होतं, तर नेबुला. ठीक आहे, नेबुला किंवा तेजोनिधी, या गॅसलाच तेजोनिधी म्हटलं होतं. तर हा काय करायचा, तर हा असा गोल 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 फिरायचा. ठीक आहे, असं गोल गोल फिरायचं. याच्यामुळे काय झालं, सेंटरमध्ये बघा, आपण पाण्यामध्ये बोट फिरवलं ना असं, तर मध्ये एक असं सेंट्रल ग्रॅव्हिटेशन एक तयार होतं, बरोबर ना. तर सेम ह्या नेबुलाचं काय झालं की तो 4.5 बिलियन्स अगोदर हा असा गॅस होता, नेबुला, गरम गॅस. आणि तो असा फिरत असताना काय झालं, तर याच्या सेंटरमध्ये काय झालं, याचं फिरून 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 सेंटरमध्ये काय झालं, तर ह्यातले जे घनपदार्थ जे होते ते काय झालं, इथं एकत्रित व्हायला सुरुवात झाली. इथले सगळे आजूबाजूचे तप्त गॅस होते ते सगळे इथं यायला सुरुवात झाली सेंटरला. आणि अशा प्रकारे काय झालं, तर जे घनपदार्थ होते, दगड असतील, काही मेटल असतील किंवा काही वायू असतील, ते ह्या सेंटरला जमा व्हायला सुरुवात झाली. जसं जसं फिरायला लागला, जसं फिरायला लागला तसं या सेंटरला या सगळ्यांची एकत्रीकरण व्हायला लागलं. आणि इथून एक प्रकारचा एक ग्रह निर्माण झाला, जो अतिशय तप्त, घन आणि एकदम स्ट्रॉंग मेटॅलिक होता, जो की बाहेर उष्णता फेकत होता. यालाच आपण काय म्हटलं, सूर्य. ठीक आहे, अशा पद्धतीने इथं काय झाला, सूर्य तयार झाला. कळलं का तुम्हाला. आधी हा नुसता गॅस होता, नंतर तो फिरून 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 काय झालं, तर इथले जे काही रॉक मटेरियल किंवा जे काही गॅस होते ते सेंटर व्हायला लागले, एकत्रित व्हायला लागले. आणि ते सारखं फिरून 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 एका सेंटर झाल्यामुळे हेच काय झालं, इथं घनता वाढली आणि एकदम स्ट्रॉंग झालं. मग स्ट्रॉंग मटेरियल म्हणून बाहेर आलं, त्याला काय म्हणलं झालं, सूर्य. मग अशा पद्धतीने तुम्हाला कळलं की सूर्य कशा पद्धतीने तो झालेला आहे. ठीक आहे, आता तुम्हाला पुढचा मुद्दा मी सांगतो की आता हे जरा थोडंसं मी कट करतो 2 मिनटं. ह्या तर अशा तुम्हाला कळलेल्या आहेत. तुम्हाला एकच मिनटं सांगतो की आता हा इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे की तो कशा पद्धतीने त्याचा सूर्य झालेला आहे. ठीक आहे, ह्या नेबुलाचं रूपांतर या लाप्लासाने जे केलं होतं, तर आता हा सूर्य झालेला आहे. आणि काय झालेलं आहे, इथं समजा हा सूर्य आहे. ठीक आहे, हा सूर्य, आणि ह्याच्या भोवती हे फिरतच आहेत, अजून फिरतच आहेत. मग आता ह्यातून पृथ्वीची निर्मिती कशी झाली, मग ह्यातून इतर ग्रहांची निर्मिती कशी झाली, तर एक समजून घ्या. हा सूर्य म्हणून उदयास आला, बरोबर. आपण इथं म्हटल्याप्रमाणे हा सूर्य म्हणून इथं उदयास आला. आणि ह्याच्या आजूबाजूला काय झालं, रॉक म्हणजे दगड किंवा मेटल किंवा जे काही वायू होते हे ह्याच्या आजूबाजूला फिरत होते. ठीक आहे, आणि हे ज्या आजूबाजूला फिरत असताना ते काय झालं, आजूबाजूचे रॉक, मेटल हे एकत्रित यायला सुरुवात झाली. यांचे छोटे 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 असे कण एकत्रित यायला सुरुवात झाली. म्हणजे इथं छोटे छोटे असे कण
इथं फिरायला लागले, इथं 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 असे फिरायला लागले, बरोबर. ह्याच्या सूर्याच्या भोवतीनं फिरायला लागलेले. म्हणजे जसं जसं फिरायला लागलेलं आहे तसं जसं काय झालं, जसं जसं फिरायला लागले तसं जसं काय झालं, जे की हलके होते, ठीक आहे, जे की ग्रह हलके होते, हलके वजनाने हलके किंवा त्याची घनता कमी होती, ठीक आहे, असे ग्रह काय झाले तर ह्या सूर्याच्या भोवती जवळजवळ यायला लागले. म्हणजे सगळे मगाशी कसं इथं सूर्य झालता की इथले घन पदार्थ किंवा जड पदार्थ हे एकत्र येऊन काय झालं, सूर्य झाला होता. तसंच काय झालं तर इथले अजून जे जड पदार्थ घन पदार्थ हे सूर्याच्या आजूबाजूला फिरायला लागले, ठीक आहे, आजूबाजूला फिरायला लागले. हलके पदार्थ म्हणजे जे की हलके होते, सॉरी जड पदार्थ आणि घनता जास्त असलेले काय झालं तर सूर्याच्या भोवतीला फिरायला लागले. आणि जे हलके होते आणि घनता कमी असणार आहेत ते थोडेसे लांब फिरायला लागले. मग कालांतराने काय झालं, समजा हा सूर्य आहे, हे जड पदार्थ आहेत ना, मग अशी फिरायला लागले, इथं हे घनतावाले येत नाही, जड असे फिरायला लागले, ठीक आहे. आणि हलके जे होते ते हलके ॲटोमॅटिकली लांब जाणार ना, कारण की ते त्यांना ग्रॅव्हिटेशनल फोर्स तेवढा लागला नाही, त्यामुळे असे हलके पदार्थ लांब गेले. मग काय झालं, इथं सूर्य झाला आणि इथं जो जवळचा जो जड आणि घनता जास्त असलेला जो फिरत होता त्याला काय नाव दिलं, बुध, ठीक आहे. हे झालं, इथं झाला बुध सूर्याजवळ. मग त्याच्या अजून थोडासा जास्त घनता असलेला किंवा जड पदार्थ असलेला काय दिलं, शुक्र. मग इथं काय आलं, पृथ्वी. मग इथं काय आलं, मंगळ. मग त्यापेक्षा हलका आला काय आला, गुरु. मग काय आला, शनी. मग पुढच्या असे कळलं का तुम्हाला. अशा पद्धतीनं या नेबुला सिस्टीमचं सांगितलेलं. आता परत एकदा शॉर्टमध्ये थोडक्यात सांगतो की सुरुवातीला 4.5 बिलियन इयरच्या अगोदर काय होतं, एक गरम गॅस होता असा, आणि ह्या गरम गॅसमध्ये रॉक, मेटल किंवा वायू यांचे एकत्रीकरण होतं. मग असं फिरून 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 काय झालं की हे सगळे, आता आपण पाण्यात बोट फिरवलं ना, बादलीमध्ये पण बघा अंघोळ करताना जोर हात फिरवला ना, तुम्हाला कळेल की मध्ये एक सेंट्रल ग्रॅव्हिटेशनल फोर्स येतो. मग त्याच्यामुळे काय झालं, या फोर्समुळे काय झालं, इथं काय झालं, एकदम जड जास्त घनता असलेले हे पदार्थ इथं गोळा व्हायला लागले, ठीक आहे, किंवा तप्त वायू सगळं काय झालं इथं गोळा व्हायला लागलं. आणि ह्याचं रूपांतर कशात झालं, ह्याचं रूपांतर झालं सूर्यात, ठीक आहे. मग हा सूर्य डिफाईन झाला की बाबा हा सूर्य आहे, महिला सूर्य, हा सूर्याची अशा पद्धतीने निर्मिती झाली. मग ह्या इतर ग्रहांची निर्मिती कशी झाली तर हे पदार्थ कसे, हा सूर्य कसा निर्माण झाला तर जड घन पदार्थ किंवा तप्त हे एका ठिकाणी एकत्र झाल्यामुळे झाला. मग ह्याच्या आजूबाजूला पण जड घन पदार्थ आणि तप्त असे फिरत होते, मग त्यांचं पुन्हा एकत्रित व्हायला लागलं. पण सूर्य एवढे ते मोठे नव्हते, पण छोट्या छोट्या प्रमाणात ते फिरायला लागले. कुठले, हे बघा, हे असे फिरायला लागलेले, हे फिरायला लागले. जसं जसं वजन कमी होत झालं, घनता कमी होत झालं, तसे ते लांब 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 फिरायला लागले. म्हणजे ह्याच्यापाशीच फिरत होते पण लांब लांब, हे असे इकडं इकडं असे फिरत होते. मग अशा पद्धतीने बुध, शुक्र, मंगळ वगैरे अशा पृथ्वींची निर्मिती झालेली आहे. आपल्याला तिथे कळलं, हा बुध झाला, हा शुक्र झाला, हा पृथ्वी झाली, हे मंगळ झाला, हा गुरु झाला किंवा हे शनी झाले, बरोबर. अशा पद्धतीनं या आपल्या पूर्ण सौरमालेची निर्मिती झाली. त्याला आपण काय म्हणतो तर काय, नेबुला सिद्धांत किंवा तेजो निधी सिद्धांत. हा संपूर्ण होता तेजो निधी सिद्धांत. आता ह्याच्या व्यतिरिक्त काय सिद्धांत आहेत तुम्हाला दाखवतो मी. आता ह्याच्या व्यतिरिक्त परीक्षेला विचारतेला गॅसीय सिद्धांत आपण आता बघितलेला. ह्याच्या व्यतिरिक्त जे सिद्धांत आहेत जे की मान्य न झालेले, हो का, हे सिद्धांत आहेत. हे कुठला आहे की एकच मिनटं, ज्वारीय म्हणजे काय, भरती ओहोटीचा सिद्धांत आहे. तो जेम्स लेननी मांडला होता. एका मोठ्या ताऱ्याजवळून गेल्याने त्या गुरुत्वाकर्षणामुळे मोठा भाग खेचला गेला असं म्हटलं, पण याला काय विज्ञानानं नाकारलेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारतील, काय विचारतील तर हा सिद्धांत कोणाचा तर जेम्स लेन आणि जोड्या लावा विचारू शकतात. कॅप्चर सिद्धांत सुद्धा विचारू शकतो, वोल्सफनचा होता. हे फक्त लक्षात ठेवा. ही PDF पाहिजे असेल तर मी देतो. हा विक्टर सेनफ्रॉचा होता. हे फक्त जोड्या लावायला विचारले जातील. मेन तुम्हाला तेजोनिधीवर विचारला जाईल. अशा प्रकारे आपण तेजोनिधी बघितलेला आहे. कुणाला काही डाऊट्स असेल तर मला पुन्हा विचारू शकता. अगदी सोप्या छोट्या भाषेत मी हे सांगितलेलं आहे. धन्यवाद.